आता आणखीन किती वाट बघायची मी? अगं पण मी काय करू आता ते तूच सांग मला. मला सांग, नेत्राला काय संकेत आला असेल? मला कसं कळणार? त्याला मी मारणार आहे. हे जर नेत्राला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कळतंय का तुला? कळतंय का बाई मला सगळं? पण काय कळतंय? हे बघ, तिला काही कळायच्या आधी आपण म्हणजे तू काहीतरी करायला हवंयस. मार त्याला आता. जरा धीरानं घे ग. संकेत आलाय ना तिला आता. पुढे बघू, आपण ठरवू काय करायचं ते. ते ठरवायचं काय त्याच्यात? ठरलंय ना की तू मारायचंयस त्याला. हे बघ, नेत्राला असे संकेत येतात, त्यामुळे जरा सावध राहावं लागेल आपल्याला. तिला संकेतात जर कळलं असेल की मीच असं काही करणार आहे तर खूप मोठा घोळ होईल. कळतंय का? तर तू मला सांगत नाहीयेस की तुला म्हाताऱ्याला का मारायचंय. हे बघ इंद्राणी, या घरात महत् प्रयासाने मी माझं स्थान निर्माण केलंय आणि ते टिकवून ठेवलंय. पण आता नेत्राच्या साथीने शेखर सगळंच उद्ध्वस्त करायला निघालाय. माझं स्थान डळमळीत व्हायला लागलंय. तो आदी आहे म्हणून जरा निभाव तरी लागलाय माझा. मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. या घरात आदीमुळे निभाव लागतोय तुझा, असं म्हणणं आहे ना तुझं? मग त्याचा फायदा करून घे. म्हणजे पद्माकर राजाध्यक्षच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यासाठी पुढाकार अद्वैतने घेतला ना. याचा अर्थ नेत्रा अद्वैतला तिच्या मनातलं सगळं काही सांगत असणार. म्हणजे नेत्राला काय संकेत येतात हेही अद्वैतला माहित असेल. तेव्हा आता त्याच्याकडून काढून घ्यायचं की नेत्राला आत्ता काय संकेत आला होता. आलं लक्षात? आजी चहा देऊ तुम्हाला? काय झालं आजी? नेत्रा, तुला सरळच विचारते, मला उत्तर हवंय. यांच्या मनात असं काय आहे की जे तुला कोणासही कळू द्यायचं नाहीये? बोल ना. अशी गप्प का बसलीस? बोल. आजी असं खरंच काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. नेत्रा, ही गोष्ट मला एकटीलाच नाही वाटत आहे, सगळ्यांनाच तसं वाटतंय. हे बघ नेत्रा, आधी माझी तुझ्याबद्दलची मतं खूप वेगळी होती. काळानुरूप त्यात बदलही झाला. आता तर तू या घरची सून आहेस. मग मला सांग, या घराशी नातं जोडून याच घरातल्या माणसांपासून काही गोष्टी लपवायच्या, यानं तुला काय मिळणार आहे? नेत्रा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आजी सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं. मला फक्त आजोबांना काही त्रास होऊ द्यायचा नाही आहे. आता गेले काही दिवस तुम्ही नव्हता तर मी बराच वेळ घालवला ना आजोबांबरोबर. त्यामुळे त्यांना काय हवं काय नको, त्यांना काय वाटतंय हे थोडं थोडं कळायला लागलं होतं मला. आणि म्हणूनच काल जेव्हा आपण ते सगळं करत होतो तेव्हा मला असं वाटलं की त्यांची परवानगी नाही आहे, म्हणून मी मग आजी तुम्ही नका ना गैरसमज करून घेऊ. मी अद्वैत साहेबांना कॉफी देऊन आले. माफ करा आजी, माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, म्हणून मला खोटं बोलावं लागलं. ते म्हणतात ना, ते अगदी खरं आहे की लग्नानंतर मुलं बदलतातच, आईबाबांची राहतच नाहीत. आई,
खरंच. तुला आठवतंय का लग्नाआधी किती गप्पा मारायचो आपण? म्हणजे तू आयुष्यात काय काय घडतंय ते सगळं सांगायचंस मला. सांगायचंच की नाही? पण आता कधी गप्पा मारल्यात आपण, आठवतंय का तुला? आई असं काही नाहीये, वेळ नसतो हल्ली. तेच म्हणते रे मी. आईसाठी वेळ नाहीये ना तुझ्याकडे, आणि सगळंच लपवायला लागलायस आता. आई प्लीज. मी प्लीज म्हणते तुला. बरं ते जाऊ देत. मला सांग, नेत्राला खूप त्रास होतोय का? काळजी वाटतेय तिची म्हणून विचारते तुला. आणि तुझ्या डोळ्यातही दिसतंय तसं. म्हणजे काय संकेत दिसला तिला म्हणून एवढा त्रास होतोय? आधी नको लपवूस माझ्यापासून, सांग मला. आईचं मन आहे रे माझं. आपली मुलं कायम सुखी आनंदी असावी तसंच वाटतं मला. आणि नेत्रा सून असली ना तरी मुलगीच मानते मी तिला, मुलीसारखीच आहे ती माझ्या, म्हणून जास्त काळजी वाटते. काय दिसलं तिला संकेतामध्ये सांग मला. नको लपवूस माझ्यापासून. आई प्लीज. मी प्लीज म्हणते पुन्हा, पण सांग मला आधी. गप्प नको राहूस, सांग मला. काय संकेत होता नक्की? काय दिसलं तिला? का लपवतोयस तू माझ्यापासून? साहेब, आपल्याला निघायचं आहे ना? तुम्ही कॉफी घ्या आणि मग आवरा. नाही, मी आधी फ्रेश होतो मग कॉफी. किती लपवालपवी कर माझ्यापासून, पण एक दिवस असा हादरा देईन ना, सगळी गुपितं बाहेर येतील. कोणाची गुपितं बाहेर येतील? माझी का तुमची? आणि बरोबर आहे तुमचं, घराला हादऱ्याची गरज आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही द्या, नाहीतर प्रत्येकाची नियती आहेच. पोचतीलच आबा थोड्या वेळात. मित्र, मग अशी आई होती तेव्हा तू कॉफी घेऊन आलीस, बरं झालं. नाही तर मला आईला सगळं सांगावं लागलं असतं. आईपासून काही लपवताच येत नाही मला. पण साहेब, ही गोष्ट लपवून ठेवा, कारण जर बाईसाहेबांना कळलं तर मग आजींना सुद्धा कळायला फार वेळ नाही लागणार. नेत्रा, काय झालंय? इतक्या तातडीने का बोलवलंस तुम्हाला? आबा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून जी गोष्ट लपवून ठेवताय त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, त्याशिवाय तुम्ही असं नाही करणार. पण आबा, आता माझ्यापासून काही लपवून. नेत्रा, तुला या विषयावर बोलायचं असेल तर मला काही बोलायचं नाहीये. आबा ऐका ना, मला सत्याची एक बाजू कळली आहे आणि दुसरी बाजू समजून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. एकदा ऐकून घ्या माझं.
गेले काही दिवस मला काही तुटक तुटक संकेत दिसत होते आणि हे सगळे कोणाच्या तरी मृत्यूनंतरचे संकेत होते. इतके दिवस मला असं वाटत होतं की हा माझा मृत्यू आहे, पण काल मला एक संकेत आला आणि त्यात मला असं कळलं की तो माझा मृत्यू नाही आहे, तो आजोबांचा मृत्यू आहे. आबा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कधीही काही होऊ शकतं. ती जी बाई मला दिसते मनोरमा आणि आजोबांचा काहीतरी संबंध आहे. तुमचा आणि मनोरमाचा काहीतरी संबंध आहे, पण तुम्ही आणि आजोबा कधीच एकमेकांना यादी भेटला नाही आहात. आबा आबा ऐका. माझ्या आजोबांच्या जीवाचा प्रश्न आहे. अद्वैत, मला जाऊ दे. आबा, का असं करताय तुम्ही? मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आलाय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? काही झालं तरी मला आजोबांचा जीव वाचवायचा आहे. मी हात जोडते तुमच्यासमोर, होता पाया पडते, पण माझ्यापासून नका लपवून ठेवू. नेत्रा, जाऊ दे मला. आबा, तुम्हाला देवी आईची शपथ आहे. मनोरमा, माझी सख्खी मोठी बहीण. अहो साहेब, हळू चालवा गाडी, छत्रीच्या काड्या मोडतील. नारायणराव, अहो इथे जमीन विकत घेऊन कारखाना बांधून तुमच्या गावाच्या प्रगतीचा स्पीड वाढवणार आहोत आम्ही. आता स्पीडची सवय करून घ्या. वा 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 वा, म्हणजे आमच्या गावाचं शहरात रूपांतर होणार आहे म्हणा ना. हा? वा वा वा, म्हणजे आमच्या पण गाड्या या रस्त्यावर अशा सुसाट धावतील. आणि हे सगळं साहेब तुमच्यामुळं होणार. अहो नारायणराव, पण ती जमीन आहे कुठे नक्की? आहे थोडं पुढं चला, मग डाव्या अंगाला आहे. हा, थोडं इकडे. नारायणराव, अचानक पाऊस कसा आला? ही गर्दी कसली? बघा ना काय झालं. अरे त्या सुजाताचा बाळ खड्ड्यात पडला. काय अहो, पण बघा ना काय झालं. अरे सुजाताचा बाळ खड्ड्यात पडलं. काय झालं. अरे आता कसं वाचवणार त्याला? तिथे तर खूप दलदल आहे. अरे तिने चिखलात उडी मारली, वाचवेल ती बाळाला. सुजाता, अगं हे सगळं मी नाही, देवी आईने केलंय. तुला जर आभार मानायचेच असतील तर देवी आईचे आभार.
माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं. म्हणजे त्यांना सुद्धा नेत्रासारखे संकेत? नाही, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला. सोन्यासारखी निर्मळ मनाची माझी ताई, दिव्य शक्ती होती तिच्याकडे. पण मनोरमा नाव आहे तिचं. मनू. गावात सगळे मनू म्हणतो आम्ही तिला. इथलीच आहे गावातली. बाहेर गेलं की एक चढण लागते ना, ती चढून वर गेलं, थोडं पुढं जाऊन असं पोस्ट ऑफिसच्या डाव्या अंगाला वळसा घेऊन गेलं की तिथंच घर आहे. तिथे थोडी अल्लड आहे पण सुंदर आहे. अख्ख्या गावात उसासांचा पाऊस पडतो तिच्यासाठी. ती नसते भीक घालत पुन्हा. एक भाऊ पण आहे, तिच्या सावलीला जरी कोणी उभं राहिलं ना, नजरेनं कापून काढतो नुसतं. आणि देवी आई आशीर्वाद आहे तिला, म्हणजे शक्तीच म्हणा ना. शक्ती म्हणजे असं बघा, तिनं कुणाला हात लावला की दुखणं गायब. म्हणजे आमची मनू चालता फिरता दवाखानाच आहे म्हणा ना गावातला. कुणी एखादी बाळंतीन आडली, मनूला बोलवा. कुणाचा पाय मुरगळला, मनूला बोलवा. कुणी खाट धरली तरी मनूला बोलवा. अहो, माणसं तर माणसं, जनावर सुद्धा. म्हणजे कुणाची गाय जर आडली ना, मनू फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवते आणि जादू होते, जादू. म्हणजे सांगण्याचा मतलब काय, थोडक्यात काय, तिच्या नुसत्या स्पर्शानं जुनी जुनी दुखणी गायब होतात माणसांची. कित्येक जणांची दुखणी बरी केली तिने. तुम्हाला आहे का काही एखादं जुनं दुखणं? अरे बापरे, तुमचं तर फार अवघड आणि जालिम दुखणं दिसतंय साहेब.